तो मुलगा होता भोपाळचा, तो पवईला इथे कामाला होता आणि मुलगी राहणारी होती मला वाटतं कुठेतरी ठाणे का मुलुंडला. दोघांचं प्रोफाईल म्हणजे वेबसाईटवर त्यांनी बघितलं आणि दोघांना असं वाटलं की आपली एकमेकांची प्रोफाईल जुळत आहे म्हणून आपण भेटूया. द मोमेंट त्यांना असं कळलं की आपण एकमेकांना म्हणजे लाईकिंग करतो, त्यांनी त्या अकाउंट म्हणजे वेबसाईटवरनं स्वतःचे अकाउंट डिॲक्टिवेट केले आणि ते परस्पर भेटले. आणि यांनी भेटल्यावर काय त्या मुलीशी काय म्हणजे 1-2 वेळा भेटणं झाली, हे झाली ते झाली आणि तो तिला नंतर सतत सांगायला की तुम्हाला एकटी भेटायला. या मुलीकडनं त्यांनी साधारण एक 5 लाख रुपये घेतले आणि तिला सेक्शुअल टॉर्चर केलं. त्याच्यानंतर त्या मुलीने त्याच्यावर जाऊन 376चा गुन्हा तर दाखल केला, पण याच्यासाठी जो अख्खा ऑर्डियल तिला करायला लागला किंवा डायरेक्ट तिने म्हणजे मुंबईमध्ये राहणारा जरी मुलगा होता पण त्याचं मूळ गाव कुठलं आहे त्याचं काहीच व्हेरिफिकेशन न करता एकटं कुठल्या मुलाला भेटायला जाणं, आपले बँक डिटेल्स देऊन इतके पैसे देणं हे कितपत कितपत वावगं होतं हे त्याला त्यावेळेला समजलं नव्हतं. जर वेळीतच तिने तिच्या घरच्यांना इन्व्हॉल्व्ह केलं असतं किंवा मी ही प्रोफाईल बघितलेली आहे तुम्ही पण कोणी चला तर ते तिला थांबवतं. आज सुदैवाने तिला 376ची केस तिची रजिस्टर झाली आणि त्याला नंतर बेलच्या वेळेस कोर्टाने सांगितलं की तू सगळे पैसे परत दे,